मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही संकट आली, अडथळे आले, हरवलेली दिशा आणि हरवलेलं आत्मभान यामध्ये जो एक भावनिक आणि मानसिक आधार देतो ना, तो म्हणजे आपली आशा. आशा म्हणजे एक अशी अंतर्गत ज्योत आहे जी अंधारात सुद्धा विझत नाही. ती पुन्हा उभी राहण्याची, संघर्ष करण्याची आणि शेवटी काहीतरी चांगलं होईल ही भावना आपल्या आतमध्ये जागृत ठेवते. मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये होप, आशा ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चार्ल्स स्लिंडर यांनी होप थिअरी मांडलेली आहे. त्यांच्या मते आशा म्हणजे केवळ सकारात्मक विचार नाही आहे, तर ती एक मानसिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लक्ष ठरवणं, त्या दिशेनं वाट शोधणं आणि प्रयत्न करत राहणं हे घटक त्याच्यामध्ये सामील असतात. याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती जेव्हा अडचणीमध्ये असते ना, तेव्हा ती स्वतःसाठी काहीतरी उद्दिष्ट ठरवते, त्या उद्दिष्टाकडे पोहोचण्यासाठी मार्ग शोधते आणि त्या मार्गावरती सातत्याने प्रयत्न करत राहते. हीच आशेची खरी ताकद असते. आता आपली आशा, होप याचे काही फायदे आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपला ताणतणाव कमी होतो. कारण संशोधनातून हे सिद्ध झालंय, ज्यांच्यामध्ये आशा अपेक्षा जास्त असते अशा व्यक्तींना तणावाशी सामना करणं हे जास्त सोपं जातं. त्याचं कॉपिंग मेकॅनिझम चांगलं असतं. त्यानंतर पुढचा फायदा होतो तो म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य सुधारतं. आशावादी व्यक्तींमध्ये डिप्रेशन, चिंता आणि न्यूनगंडाचं प्रमाण हे नेहमीच कमी आढळतं. त्यानंतर तुमची निर्णय क्षमता चांगली होते, कारण आशावादी लोक निर्णय घेताना शक्यता, पर्याय आणि दीर्घकालीन परिणाम याचा विचार जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात. त्यानंतर तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होते, कारण आशावादी लोक इतरांवरती जास्त विश्वास ठेवतात, त्यांना समजून घेतात आणि संकटाच्या काळामध्ये आधार देतात. त्यामुळे नातेसंबंध हे जास्त स्थिर राहतात. तर अशीच एक कथा या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात, ज्यामधनं तुम्हाला एक आशेचा किरण दिसेल. मंजिरी नावाची एक तरुणी खेड्यातून शहरात शिकायला आली. घरची परिस्थिती बेताची होती. शहरामध्ये नवीन कोणी ओळखीचं नव्हतं. शिकताना आर्थिक अडचणी, मानसिक एकटेपणा, अनेकदा अपयश. पण एक गोष्ट तिच्या मनात ठाम होती की मी काहीतरी चांगलं करेन. तिनं काही दिवस रात्री स्वयंपाकगृहात काम केलं, अभ्यास केला. परीक्षा पहिल्यांदा उत्तीर्ण झाली नाही, पण तिनं हार मानली नाही. 4 वर्षांनी ती एक यशस्वी डॉक्टर झाली. जेव्हा तिला विचारण्यात आलं की एवढ्या अडचणी असूनही तू कशी जिंकलीस, तेव्हा तिचं उत्तर होतं, माझ्याकडे पैसा नव्हता, वेळ नव्हता, पण आशा होती. तीच मला चालत राहायला मदत करत होती. आता आपल्या जे न्यूरोसायन्स आहे ते काय सांगतं तेही पहा. तर तुमच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक न्यूरोकेमिकल असतं, जे आनंद आणि आशेच्या भावना निर्माण करतं. जेव्हा आपण भविष्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा डोपामिनची पातळी वाढते आणि त्यामुळे आपला मूड चांगला राहतो. त्यामुळे आशावादी विचार फक्त मानसिक दृष्टिकोन नसून मेंदूच्या रासायनिक प्रक्रियेशी तो एक निगडीत भाग आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये आशेचा अभाव असेल तर तुम्हाला कुठले संकेत मिळतात तेही पहा. सर्वात पहिला संकेत येतो तो म्हणजे निराशा आणि डिप्रेशन. सतत तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार, उदासपणा आणि जीवनामध्ये काही उरलेलंच नाही अशी भावना निर्माण होते. त्यानंतर आत्महत्येचे विचार येतात. नातेसंबंध संपतात, कारण जेव्हा व्यक्ती स्वतःकडे आणि भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकत नाही तेव्हा ती इतरांपासून दूर होत जाते. तर मग आता तुमच्या आयुष्यामध्ये होप वाढवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल? तर सगळ्यात पहिली गोष्ट करा ती म्हणजेच ध्यान, चिंतन. कारण तुमच्या मनामध्ये अडकलेल्या नकारात्मक विचारांना बाजूला ठेवण्यासाठी ध्यान खूप उपयुक्त आहे. दररोज काहीतरी तुम्ही करत राहा. रोज काही मिनिटं शांत बसून स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधा. त्यानंतर लहान लहान ध्येय ठरवा, कारण एकदम मोठं स्वप्न पाहण्याऐवजी छोटी छोटी ध्येय ठेवा आणि त्यांचं यश साजरं करा. त्यानंतर चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, कारण सकारात्मक आणि प्रेरणादायक लोकांचा सहवास हा तुमच्या मनामध्ये आशा जागृत करतो. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करायला शिका. दररोज किमान 3 गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे तुमचं मन हे आनंदी राहायला शिकतं.
त्यानंतर कहाण्या, लेख, प्रेरणादायी वाचा. प्रेरणादायक आत्मचरित्र, संघर्षमय कहाण्या वाचल्या की आपल्याला सुद्धा आपल्या क्षमतांवरती विश्वास बसतो. आता होप, आशा ही केवळ एक भावना नाही आहे, तर ती एक मानसिक ऊर्जा आहे. ही ऊर्जा आपल्याला संकटामध्ये सुद्धा टिकवून ठेवते, पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. कितीही अंधार असला ना तरी आशेची ज्योत काही तुमच्यातली विझू देऊ नका, कारण तीच तुम्हाला मार्ग दाखवते. तुम्ही हारलात असं समजण्याआधी एकदा स्वतःला विचारून पहा, मी अजून प्रयत्न करू शकतो का? आणि मनातल्या शांत कोपऱ्यातून एक आवाज नक्कीच येईल, हो, अजून हे शक्य आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये एक आशा तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. एवढी ताकद त्या आशेमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला लो फील होईल, जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की आता सगळं संपलंय, तेव्हा तुमच्यातली आशा संपू देऊ नका. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि जाताना